जय श्री गणेशाय नमः। अविघ्नमस्तु। आई कुलस्वामिनी माते की जय। जय श्री गुरुदत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वामी बळ पाठीशी, नित्य आहे रे मना, नित्य आहे रे मना। श्री स्वामी समर्थ महाराज। नमस्कार स्वामी भक्त हो, श्री स्वामी समर्थ। मी सुनीता राजपूत आपल्या स्वामीओम चॅनलमध्ये सगळ्यांचे स्वागत करत आहे। मागे सोनलताईंनी एक आपण व्हिडिओ टाकला होता सोनलताईंचा, त्या आज स्वामी प्रकट दिनापासून एक स्वामींच्या वेगवेगळ्या कथा आपल्याला सांगणार आहे। आणि हे आपल्याला कुठलेही ग्रंथ वाचायला जमत नाही, तर स्वामी राजा नावाचा जो ग्रंथ आहे त्याच्यातल्या कथा सोनलताई स्पेशल आपल्यासाठी घेऊन येत आहेत। तर कृपया ह्या कथा सगळ्यांनी ऐका आणि स्वामी राजा ग्रंथाचं पारायण केल्यासारखं होईल, याचा लाभ सगळ्यांनी घ्या। श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ। सर्व स्वामी समर्थ सेवेकरी ताई आणि दादांना नमस्कार। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। स्वामी भक्त हो, आज आपण आपल्या श्री स्वामी राजा या ग्रंथातील प्रकरण 17 गोष्टी रूपाने ऐकणार आहोत। श्री स्वामी समर्थांचे कार्य वास्तविक बहुमोल, समाजधारणेस अनुकूल व देशकल्याणकारी असे म्हणायला हवे। जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती म्हणतात ते स्वामी महाराजांच्या बाबतीतही होते। एखाद्याला संतती दे, एखाद्याचा रोग बरा कर, एखाद्या गरिबाला धनलाभ करून दे, किंवा काकतालीय न्यायाने एखादा चमत्कार कर। या व्यतिरिक्त स्वामी महाराजांनी कोणतीच देशहिताची कामगिरी केली नाही असे वाटण्याचा संभव आहे। नवे असा खूप लोकांचा समज होता व त्यामुळे बरेचसे लोक आपली तुंबडी भरून घेण्यासाठी मनीस्वार्थ धरून स्वामी महाराजांपाशी येत असत। एकनाथपंती घमेंडखोर मगरूर बुवाजी अत्यंत मस्तीत अक्कलकोटला आले। माझ्यापेक्षा कोण श्रेष्ठ आहे ते पाहूया। माझ्या मंत्रतंत्र विद्येपुढे त्याचा काय पाडाव लागणार, ही त्याला घमेंड होती। प्रकृतीने दनदाकट, उंचापुरा, उंची वस्त्राची, हिरमुंजी रंगाची कफणी घातलेला हा बुवा आपल्याबरोबर 2-4 शिष्यांना घेऊन आला होता। त्याची करडी आणि तीक्ष्ण नजर प्रथम दर्शनीच भेडसावून टाकणारी होती। याने लोकांना नुसते फसविलेच नसावे, तर जंतर मंतर करून आपल्या जाळ्यात ओढले असावे। वेळप्रसंगी हा मारामारीच नव्हे, तर एखाद्याचा खून करायलाही मागे पुढे पाहत नसावा, असे नक्की अनुमान करता येण्याजोगे त्याचे व्यक्तिमत्व होते। तो आला तेव्हा श्री स्वामी महाराज मुरलीधराच्या मंदिरात स्वस्थ पहुडले होते। या बुवाला वाटलं की तथाकथित महाराज काही बोलण्यापूर्वीच आपण आपल्या मंत्रविद्येने त्यांना वश करून घ्यावे, म्हणून त्याने लाल रंगाची बनातची गोधडी अभिमंत्रून त्यांच्या अंगावर टाकली। त्याबरोबर स्वामींनी ती गोधडी द्वेषाने झिडकारली व अत्यंत क्रुद्ध नजरेने त्याच्याकडे पाहिले व स्वामी म्हणाले, हमारे पे मंत्र चलाता है क्या? ये तेरी विद्या यहाँ नहीं चलेगी, जला दूंगा, चला जा यहाँ से। हे ऐकताच ते बुवा एकदम गर्भगळीत झाले।
हा असा प्रतिकार यापूर्वी कुणी केला नव्हता. हा अवमान, हा अपमान मोठ्या धाडसाचा होता, कणखरपणाचा होता. आपल्यापेक्षा सव्वाशेर कुणीतरी आहे हे त्याने जाणले. क्षणात त्याचा गर्वपरिहार झाला. त्याचा ताठरपणा झरझर ओसरला. महाराजांची क्रुद्ध नजर आपणास जाळून टाकील हे त्याला पटले व तो नम्र झाला. नमस्कार करीत तो म्हणाला, जय जय अलख निरंजन, दत्त अवधूत, अक्कलकोट श्री स्वामी समर्थ महाराज आपकी जय हो. स्वामी समर्थ म्हणाले, तू नागपंथ स्वीकारलास आणि तुझी अहमन्य वागणूक नाही बदललीस. नाथ संप्रदायाला तुझ्यामुळे बट्टा लागतो आहे याची जाण आहे का? नवनाथांचे समाजकार्य, लोक उद्धाराचे कार्य तू उर्मटपणे डोळ्याआड केलेस. श्री ज्ञानेश्वर नागपंथी, पण त्यांनी समाजाची भावी परिस्थिती ओळखून भगवंताचा संदेश प्राकृतात आणला व अगदी खालच्या थरापर्यंत पोहोचवला व पुढे येणाऱ्या संकटाकरिता लोकांना तयार केले. भागवत धर्माची पताका त्यांनी फडकवली. समर्थ आवेशाने पुढे बोलत होते, टिळेमाळा धारण करतोस, कफणी घालून साधू म्हणून मिरवतोस. अरे ह्याची काही लाज? अरे जोगड्या, एकनाथांचा अभंग जरा नजरेपुढे आण. जगा लावावे सत्पंथी, हेची साधूची पैकृती. एका जनार्दनी साधू, हृदयी वसे ब्रह्मानंदू. तुला या ब्रह्मानंदाचा कधी अनुभव आला आहे का? एवढे महाराज बोलत आहेत तोवर तेथे सरकारी शिपाई येऊन हजर झाले. ते म्हणाले, या नाथबाबाने लोकांचा खूप छळ केला आहे, कित्येकांची डोकी फोडली आहेत. अशी ह्याच्या विरुद्ध तक्रार असल्याने याच्यावर पकड वॉरंट घेऊन आम्ही आलो आहोत. हे ऐकताच त्या बाबाजींनी स्वामी महाराजांचे पाय घट्ट धरले. पण स्वामी म्हणाले, जैसी करणी वैसी भरणी. सरकारी कामात आम्ही अडथळा आणणार नाही. याला धरून न्या व योग्य शिक्षा करा त्याला. कारागृहात त्याची रवानगी झाल्यावर त्याने नित्य स्वामी महाराजांच्या दर्शनाची इच्छा व्यक्त केली. अनेक विनंती अर्ज केल्यावर सरकारने मोठ्या बंदोबस्तात त्याला स्वामी समर्थ दर्शनास न्यावे असे फर्मान काढले. त्यामुळे नित्यदर्शनाने नाथबाबांच्या वृत्तीत आमूलाग्र बदल घडत होता. शिष्य परिवार तर केव्हाच मागे सुटला होता. आता हा बाबा ज्याला त्याला सांगत होता, जगात सत्ताधारी सत्ता एकच आहे, ती म्हणजे राजाधिराज दत्त अवधूत अक्कलकोट श्री स्वामी समर्थ महाराज. आता इतर देवांचे नाव घेण्याची काही गरज नाही. नाम जप करायचा तो फक्त आणि फक्त श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ असा. जैसी करणी वैसी भरणी, इस हात देना उस हात लेना असा स्वामी महाराजांचा संदेश. नाथ बाबांसारख्या मगरूर अहमन्य किमयागार असलेल्यांना चांगला वठणीवर आणणारा होता असे आपले स्वामी. पण सुंदराबाईंच्या कुटील कारवायांबद्दल स्वामी महाराज गप्प का? ते तिच्या कृष्ण कारस्थानांकडे डोळे झाकून का बसतात? बाळप्पांसारख्या एकनिष्ठ प्रामाणिक स्वामी सेवेत मग्न असलेल्या सज्जन गृहस्थास या कारस्थानी बाईने मारुती मंदिरात राहणे भाग पाडले.
हे काय समर्थांना समजत नाही का? हे व असे अनेक प्रश्न खूप लोकांच्या मनात येत असत. पण विचारणार तरी कसे आणि कुणाला? कुणी म्हणायचे, अरे बाबा, प्रत्यक्ष श्रीकृष्णाला सुद्धा शिशुपालाचे 100 अपराध घडेपर्यंत गप्प राहावे लागले होते. कुणाला वाटायचे तिचे पूर्वपुण्य जोरदार आहे. तर कुणी म्हणे, अहो, पण या पुण्याचा ती क्षय नाही का करत आहे? एवढे स्वामी सानिध्य मिळाले आहे तर पुण्यवृद्धी करायची सोडून ही करंटी बाई पुण्यक्षय का करते आहे? कुणी म्हणत असे, एवढ्या मोठ्या ऐश्वर्यात सुंदरबाई लोळते आहे. स्वामी महाराजांच्या पुढे धान्याचा ढीग साठतो, मेवा मिठाईची रेलचेल असते, राणी छाप खणखणीत रुपयांची थप्पी लागते. हे जवळजवळ सर्व काही बाईच्या ताब्यात जाते, तरी तिचा कर्मदरिद्रीपणा काही जात नाही. बडी बडी श्रीमंत मंडळी आली की फाटकी लुगडी नेसून त्यांच्यासमोर बसते आणि हात पसरते. तोंड काय वेंगाडते, मागण्या काय करते, सारे तिचे वागणे विचित्रच. कोणी बोले, समर्थ आपल्या मुखाने काहीच मागत नाहीत, पण ही भवानी सुंदराबाई नवस बोलणाऱ्यांशी सुद्धा सौदा करते. गुण आला तर काय द्याल असे विचारते. जणू काही ही बयाच त्यांच्यावर कृपा करणार असते. अहो, या महामायेला राणीसाहेबांचा भक्कम आधार आहे ना, मग ती इतरांना का आणि कशाला जुमानील? एका दिवशी बाळप्पा नित्याप्रमाणे स्वामी महाराजांच्या दर्शनास आले होते. स्वामी म्हणाले, बाळप्पा, हिशोब ठेवता ना? बाळप्पा बुचकळ्यात पडले. मी सध्या येथे मुक्कामाला नाही, फक्त स्वामींच्या दर्शनापुरता येतो. मग मी कसला हिशेब ठेवणार? पण याबाबत महाराजांना विचारावे तरी कसे? बाहेर पडताच गणपतराव सेवेकरी बाळप्पांना गाठून म्हणाले, बाळप्पा, सुंदराबाई आजारी आहे. अशक्तपणामुळे तिला पायही उचलत नाहीत. तुम्ही जर स्वामी महाराजांना स्नान घालण्यास याल तर बरे होईल. बाळप्पांना आनंदाचे भरते आले. महाराज मला लांब ठेवू इच्छित नाहीत. मी दूर राहून अजून महिना होतो आहे, तोवर स्वामींनी मला पुन्हा हे निमित्त करून बोलावून घेतले आहे असे त्यांना वाटले. शेवटी माझा सेवाभाव स्वामींपाशी रुजू होणार तर. या दास्यभक्तीने मारुतीराय अजरा अमर झाले. ही दास्याची कामे प्रत्यक्ष भगवंतानं भक्तांच्या घरी केली. जनाईचे दळण दळणे असो की श्री एकनाथांच्या घरी पाण्याच्या कावडी वाहने असो, त्यांनी मनोमनी कृतज्ञतेने हात जोडले व पुटपुटू लागले, त्रयमूर्ती तोची जान दत्त, सर्व विष्णुमय जगत. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. दुसऱ्या दिवसापासून स्नानसेवेस सुरुवात झाली. महाराजांच्या मस्तकावर पहिला तांब्या ओतला मात्र तुळशी आणि मंजिऱ्यांचा सुवास घमघमला. त्याच क्षणी गुलाब, मोगरा, बकुळ फुलांचा सुवासही त्यात मिसळला. एका अनामिक आनंदाने तदनंतरचे स्नान उरकत होते. हंडाभर पाणी संपले तरी बाळप्पा काही थांबेनात. तेव्हा गणपत सेवेकरी म्हणाले, अहो, किती दिवसांची आंघोळ उरकताय? स्वामींना शीतबाधा होईल ना?
हे ऐकताच बाळप्पा भानावर आले. स्वामींचे अंग कोरडे करून त्यांना पिवळा पितांबर नेसवला व गंध अक्षत फुलाने त्यांची पूजा करून बरोबर आणलेल्या खडीसाखरेचा नैवेद्य दाखविला व नंतर साष्टांग दंडवत घालून ते अनुष्ठानासाठी तेथून निघून गेले. असे 3 दिवस घडले. त्या दिवशी बाळप्पांनी नैवेद्यासाठी बर्फी आणली होती. तेथे जमलेल्या मुलांना त्यांनी ती वाटली. त्यावेळी तिथे असणाऱ्या माधवराव शिधोरे व त्यांची मुलेही यांनी तो प्रसाद ग्रहण केला. माधवराव सुंदराबाईची थट्टा करण्याच्या हेतूने म्हणाले, सुंदराबाई, तुम्ही पायाने अधू झालात. या आनंदाप्रित्यर्थ बाळप्पांनी ही बर्फी वाटली. हे ऐकताच त्या कोपिष्टबाईची तळपायाची आग मस्तकात गेली व तिने राणीसाहेबांना निरोप पाठविला की बाळप्पा स्वामी महाराजांना धसमुसळेपणाने अंघोळ घालतो, तरी आपण एखादा रखवालदार स्वामींच्या देखरेखीसाठी पाठवावा. राणीसाहेब सुंदराबाईंना अनुकूल होत्या. त्यांनी प्रातकाळी गंगूलाल जमादारास तेथे पाठवले. सुंदराबाईला चालता येणे शक्य नव्हते, म्हणून ती पाटावर बसली व बाळप्पा आल्याबरोबर ती म्हणाली, गंगूलाल, मला पाटासकट उचलून महाराजांच्या चौरंगाजवळ ने. आजपासून मी स्वामींना स्नान घालणार आहे. बाकीच्यांनी आता या पंचायती करू नयेत. भुजंगा व गंगूलालने तिचा पाठ उचलला. भुजंगाच्या पाठीत त्याच क्षणी उसण भरली, पण बिचारा करतो काय. बाळप्पांनी शांतपणे स्वामी महाराजांकडे पाहून हात जोडले व केवळ पूजा करण्याची परवानगी असावी असे म्हटले. गंगूलाल म्हणाला, राणीसाहेबांची परवानगी आणावी लागेल. हे ऐकताच बाळप्पा काय समजायचे ते समजले, पण पुन्हा त्यांच्या कानावर महाराजांचे शब्द आले, बाळप्पा, हिशेब ठेवत जा. हा हिशेब कसला याचा अद्याप उलगडा होत नसावा. हे इतके झाले तरी सुंदराबाईची खुमखुमी जाईना. तिच्या मनातला बाळप्पाविषयींचा द्वेष, मत्सर लोकांना उघड उघड दिसत होता. 3ऱ्या प्रहरी रोज ते दर्शनाला आले म्हणजे बाई बाळप्पांना वगळून सर्वांना खारकांचा प्रसाद वाटत असे. एकदा स्वामी महाराज म्हणाले, सुंदरे, अगं खारका वाटू नकोस. बाई त्यांच्याकडे आश्चर्याने पाहू लागली. त्याबरोबर ते म्हणाले, भविष्यातल्या गोष्टी कुणी जाणल्या आहेत. तुला पुढे लिंब्याकडून हात पसरून मागाव्या लागतील. आता प्रसाद वाटपाचा तोरा करू नकोस. काय समजलीस? यावरून शहाणी माणसे काय समजायचे ते समजली, पण सुंदराबाईचे पुढचे भविष्य बरोबर नाही. ती महाराजांच्या मनातून उतरते आहे, हाच यामागील संकेत होता. एकदा असेच बावडेकर बुवा आले होते. त्यांची स्वामींवर नितांत श्रद्धा होती. ते दक्षिण यात्रेहून नुकतेच परतले होते व लगोलग स्वामींच्या दर्शनासाठी ते अक्कलकोटला आले होते व महाराजांना अर्पण करण्यासाठी मद्रासहून जरी काठी छानशी छाटी त्यांनी आणली होती. ती त्यांनी सुंदराबाईजवळ दिली व म्हणाले, तुम्ही स्वामींच्या अंगावर ही छाटी घाला.
मी ती खास रंगवून आणली आहे स्वामींसाठी. सुंदराबाईंना काय तेवढाच मोठेपणा हवा होता. महाराजांशी सलगी दाखविण्याची ती अमूल्य संधी बाई कशी दवडणार? सर्व दर्शन इच्छुकांसमोर तिने मोठ्या ऐटीने ती छाटी महाराजांच्या अंगावर घातली. पण महाराजांनी त्याच क्षणी झटक्याने ते वस्त्र पुन्हा बाईच्या अंगावर भिरकावले. बावडेकर बुवांना वाईट वाटले. माझी सेवा स्वामींना मंजूर नाही. माझे काय चुकले? माझा भाव, माझी निष्ठा कमी पडली का? असे त्यांना वाटले. बाईने ते जरीचे वस्त्र पुन्हा समर्थांच्या अंगावर घातले व म्हणाली, भक्ताचा अवमान करू नये स्वामी. आपण ही छाटी स्वीकारावी. त्याचे त्यामागचे प्रेम पहावे. हे ऐकताच स्वामी पुन्हा म्हणाले, बये, मला शिकवतेस का? पण नीट ध्यानी धर. हे पुढे वस्त्रालाही महाग होशील. तुला छाटीसुद्धा मिळायची नाही. तूच आत्ता ती पांघरून घे. हे ऐकताच मंडळी आश्चर्याने अवाक झाली. पण सुंदराबाई मात्र खजील झाली. इतरांपुढे रुबाब दाखवायला गेली आणि हे असे ऐकून घ्यावे लागले. जाणकार मंडळींना वाटले, आता खरेच बाईचे पूर्वपुण्य बहुधा संपत आले असावे. महाराज तिला निश्चित दूर करणार. पण मग तिचे हाल कुत्रासुद्धा खाणार नाही. सध्या तिची अवस्था म्हणजे समर्था घरचे श्वान म्हणून मिळतो आहे मान, अशी आहे. कोणी समंजस म्हणायचे, असे ना का, दुर्बुद्धीने का होईना, स्वार्थ म्हणून का होईना, पण या बाईला सत्पुरुषांचा सहवास लाभतो आहे. ती स्वामींजवळ आहे. नाहीतर भले भले बुद्धिमान म्हणून घेणारे लोकसुद्धा स्वार्थापोटी आपला धर्म डावलतात. तुकोबांच्या शब्दात सांगायचे झाले तर, थोर या युगाचे आश्चर्य, ब्रह्मकर्म उत्तम सार, सांडुनिया द्विजवर, दाविल पीर स्मरताती. राहिले वर्णाश्रम धर्म, अन्योन्य विचारती कर्म. म्हणविता ते राम राम, महाश्रम मानिती. त्यापेक्षा ही बाई समर्थ सेवेत राहते आहे. तिला स्वामींचा सहवास लाभतो आहे. हे काय कमी आहे? स्वामी भक्त हो, अशा प्रकारे ही कथा इथे समाप्त झाली आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद. स्वामी